लक्ष्य दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तरी शरीराची काढा घेऊन सरळ चेंडू एक डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन. संघाचं खातं खोलले गेले. ते पाण्याचे कॅन निखिल निखिल नरुडे, कृपया ते पाण्याचे कॅन जरा आत घ्या. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय पॉइंट वरती. वन बाउन्स बाउंड्री गेली आहे. अक्षयने हल्ला बोल चालू केलाय आपल्याकडून. दुसऱ्या चेंडूवरती दाखवून दिले आक्रमकता. आता मात्र फाईन लेग सरळ छकून दिलाय. 6 धावांसाठी नोबेल षटकार. तांबडी चांबडी चमकते उन्हा. याच्या अगोदरच्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर षटकार, नोबेल षटकार. काय बॅटिंग, लाजवाब बॅटिंग सुरू आहे. क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाहीये, क्रिकेट म्हणजे जगणं आहे. प्रत्येक बॉलवर आयुष्य पणाला लावणं हेच खरं लढणं आहे आणि ते दाखवून देतोय अक्षय साळुंखे आपल्या संघासाठी. एकदा उंच उडवलाय, पुन्हा एकदा 6 धावा. काय बॉल केला पायावरती. तांबडी चांबडी तांबडी चांबडी तांबडी चांबडी तांबडी चांबडी तांबडी चांबडी चमक. अक्षय साळुंखे याच्या पाठमधून सलग बॅक टू बॅक 2 षटकार. अनुरागचा खरपूस समाचार घेतला गेलाय तिथे अक्षय साळुंखे कडून. पाहूया पुढचा चेंडू अनुरागचा. पुन्हा एकदा अक्षय तयार आहे. पुन्हा एकदा. आता मात्र हॅट्रिक पूर्ण केली आहे षटकारांची. पुन्हा एकदा. आता मात्र उंच उडवलाय, त्या खाली फिल्डर आहे, परंतु कॅच सुटला गेला इम्रान कडून. इम्रान नेसरीकर, मॅन फ्रॉम खोतवाडी, याच्या हातून कॅच सुटला गेलाय. एक स्टार खेळाडू आहे आणि त्याच्याकडून कॅच सुटला गेलाय, कारण 2च फिल्डर 30 बाहेर आहेत. पॉवर प्ले चालू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. धाव संख्या झाली असेल ती 24 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 1 ओव्हर 24 धावा. काय बॅटिंग अक्षय साळुंखे, लाजवाब बॅटिंग करतोय. सलग 3 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल आले आहेत आणि या तऱ्हेने धाव संख्या झाली आहे ती 24 धावा कंप्लीट झाल्या आहेत आतापर्यंत. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. दुसरी ओव्हर आणि काय विनायकने गोलंदाजी केली आहे. लाजवाब. पहिला चेंडू तिथे पूर्णपणे फसवलं गेलं अक्षयला आणि डॉट केला गेला. पहिला चेंडू डॉट झाला अक्षय कडून. दुसरा चेंडू विनायक जाधव. पुन्हा एकदा स्लोवर 1 आणि ओव्हर पिच केला चेंडू. सिंगल धाव कंप्लीट आणि ह्या इनिंग मध्ये पहिल्यांदा बॅटिंग मार्क वरती मॅडी आलाय. या ओव्हरचे 2 चेंडू झाले टाकून. धावसंख्या झाली ती 25 धावा कंप्लीट झाल्यात आतापर्यंत आणि स्ट्राईक वरती मॅडी. गोलंदाजी चांगली करतोय विनायक जाधव.
आयुब समीर स्पोर्ट्सचे स्पॉन्सर समीर मुजावर यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. IPL 2026 आमदार चषक आणि मैदान आहे जिम्नॅशियमचं. त्या मैदानावरती रिव्हर्स फटका खेळण्यात अयशस्वी ठरलाय अक्षय साळुंखे. पुन्हा एकदा ट्राय केलं आणि तेथे कॅच पकडला गेला आणि येथे पहिली साडेसाठी. धरलाय आणि बॅटिंग साठी मैदानात शहापूरचा वाघ गोविंद शिंदे उर्फ राहुल दादा मैदानाच्या आतमध्ये. आता बॅटिंग मार्ग वरती एक चांगला खेळाडू, एक स्टार खेळाडू. चांगला स्लोवर वन चेंडू, थोडासा लेग कटर. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा कंप्लीट झाल्या. अंपायर, डान्सिंग अंपायर म्हणून बुवा यांची ख्याती आहे आणि ते करून दाखवत आहेत आपल्या मैदानावरती. जिम्नॅशियमचं मैदान. बॅडीच्या बॅट मधून काय षटकार घेतला गेला सरळ नामदेव वरती आणि या षटकाराने धावसंख्येत भर झाली आहे आणि धावसंख्या झाली असेल ती 32 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात 32 धावसंख्या. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सुधाकरचा पुन्हा एकदा बॅट तयार आहे. जरासा आवर्त घ्या अंपायर. यानंतर 2 मॅचेस आहेत अजून. चांगला चेंडू ब्लॉकल केला. इथे मात्र बीट झाला पूर्णपणे खोललं गेलं. काय कमबॅक सुधाकर कडून. लाजवाब कमबॅक म्हणावं लागेल. अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजी करतोय सुधाकर आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा लेग साईडच्या खेळण्याचा प्रयत्न, तिथे फसला गेला बॅडीचा आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होतीये. धाव संख्या स्थिर 32 धाव. पुन्हा एकदा ब्लॉकल करण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेर गेला थोडासा. काय वाईट ब्लॉकल चेंडू होता आणि तेथे खेळणे गरजेचं होतं आणि ते खेळून काढलाय आणि त्यावरती सिंगल धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे कारण 2 चेंडू डॉट पडलेत. स्ट्राईक थोडं रोटेट झाले आता मात्र आणि स्ट्राईक राहुल शिंदे ऑन स्ट्राईक असेल. चांगला फटका आणि तेथे सुरेख क्षेत्ररक्षण. काय कॅच पकडला गेलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज, एक स्टार खेळाडू, जिल्हास्तरीय खेळलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, निखिल नरुटे. आणि काय सुधाकरची गोलंदाजी आहे. सुरेख टप्प्यावरती सुरेख टप्पा. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर काय कमबॅक केलंय या बॉलरनी, लाजवाब. आणि पुढचा चेंडू खेळण्यासाठी एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जिल्हा गाजवलेला निखिल नरुटे ऑन स्ट्राईक असेल. चांगला फटका पुन्हा एकदा फायनलच्या वरून खेळलाय, त्यावरती किती धावा सर? 1 धाव डिक्लेअरच्या रूपात मिळाली आहे आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 34 धावा. काय कमबॅक केले. पहिल्या ओव्हरमध्ये 24 होत्या, नंतर 12 चेंडूंमध्ये 2 विकेट आणि 10 धावा खर्च केल्यात. जखडून ठेवलंय पूर्णपणे बॅट्समनांना इथे. आणि इम्तियाज बकीर बॉल चेंजिंग साठी मैदानात जाताना ओव्हर समाप्त. आणि गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा एक अनुभव. पुन्हा ऑस्ट्रमच्या बाहेर खेळून काढला चेंडू, त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे आणि या धावेने धाव संख्येत भर. धाव संख्या 35. 2 गड्याच्या मोबदल्यात 1 चेंडू छाला टाकून विनायक जाधव गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा खर्च केली आहेत.
आणि आता गोलंदाजी करतोय निखिल नरुडेला, एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी मागच्या ओव्हर मध्ये आलाय आणि आता स्ट्राईक वरती आहे तो. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न निखिलचा तिथे फसला गेला, पूर्णपणे खोललं गेलं, स्लोवर गेला, ओव्हरपिच चेंडू खेळता आला नाही. विनायक जाधव एक्सपिरियन्स दाखवतोय. पुन्हा एकदा लेक्साच्या खेळायचा होता चेंडू लेक्साच्या दिशेने, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ मागे जातो, तोपर्यंत फिल्डिंग होतीये आणि कोणती धाव मिळत नाही. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आणि तिथे स्वतः संघ मालक आयुब बागवान फिल्डिंग साठी. काय गोलंदाजी, ऑफ स्टंपच्या बाहेर गेला चेंडू, पहिला केला तो लेग बाहेर, आता गेला ऑफ स्टंपच्या बाहेर. काय फसवतोय फलंदाजाला, जखडून ठेवलंय पूर्णपणे आपल्या गोलंदाजी मार्गवरती विनायक जाधव. पुन्हा एकदा आता मात्र ब्लॉकल केला, काय फिल्डिंग, स्टॉप केलं गेलं, स्लो केला चेंडू, ट्राय सुद्धा चांगला केला विनायक जाधव. विनायक जाधव साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू या षटकातील आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा खर्च केले 2. मागच्या ओव्हर मध्ये पूर्ण 2 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हर मध्ये देखील चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 चेंडू टाकलेत, धावा झाल्या आहेत त्या 36, म्हणजे या ओव्हर मध्ये 2च धावा खर्च केल्या आहेत आतापर्यंत. नाहीतर रिव्हर्स खेळला मॅडीने, त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. या ओव्हर मध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या. विनायक जाधव आपला एक्सपिरियन्स झोकून बॉलिंग केली आहे. ओव्हरची समाप्ती, 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली होती 37 धावा. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक दिवस पहिला चालू आहे आणि पहिल्या दिवसातली दुसरी मॅच. दुसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचा धाव संख्या झाली ती 37, 2 गड्याच्या मोबदल्यात. मॅच जरा फास्ट ठेवायचे सर. बुवा सर जरा आवर्त घ्या, यानंतर 2 सामने आहेत अजून. आकाश चव्हाण जरा आवर्त घ्या. धाव संख्या झाली ती 43 धावा.
दोन गडीच्या मोबदल्यात एक चेंडू छाला टाकून आणि पहिल्या चेंडूवरती काय भिरकावून दिले नोबेल षटकार मॅडीच्या बॅट मधून आलाय. काय बॅटिंग करतो मॅडी आपल्या संघासाठी लाजवाब बॅटिंग चालू आहे आतापर्यंत मॅडीच्या बॅट मधून आणि मॅडीसाठी एक बनावं लागेल. चौकार मारला की टाळ्या वाजतात षटकार गेला की आभाळ फाटतं आणि क्रिकेटच्या या नशेत मन कधीच थकत नाही हे मॅडीचं म्हणणं आहे आणि मॅडीने दाखवून दिले. पहिल्याच बॉल वरती षटकार घेतला गेला छाकीरच्या खरपूस समाचार घेतला गेलाय तिथे आणि नोबेल षटकार आलाय. आणि थोडीशी अपील होतीये तिथे पाहावं लागेल लेडे काय येणार थोडी पाहूया आता दोन्ही अंपायरांच्या मध्ये कॉन्व्हर्सेशन कुजबूज चालू होईल आणि समालोचन कक्षेत आपल्या निर्णयाची प्रतीक्षा असेल अंपायर. आणि दोन्ही टीमला सूचना आहे ह्या इनिंग नंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. पाहुणे येत आहेत प्रमुख पाहुण्यांचं आगमन होते थोड्याच वेळात. स्टार्ट मॅच पुढे एकदा मॅच मध्ये जाऊया आपण आणि स्ट्राईक वरती पुढे एकदा असेल मॅडी. रनअप चुकलाय स्टेप चुकली आहे थोडी जाकीरची रे जाकीर थांबला गेला तिथे. नो बॉल टाकला गेलाय. नो बॉल असेल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी मूवचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मॅडी मॅन फ्रॉम तारदाळचा खेळाडू. चांगला फटका अलेक्साच्या दिशेने खेळून काढलाय मैदानाला गुदगुल्या करत सरळ बॉल अलेक्सच्या हातात. अलेक्स कमायचे मिड विकेट वरती फिल्डिंग करतोय. 6.5 फूट उंची आहे त्याची. तो आहे मिड विकेट वरती तयार. धावसंख्या झाली ती 45 धावा. आणि स्ट्राईक वरती निखिल. काय शॉट खेळला गेलाय उंच उडवला गेला चेंडू आणि कॅच सुटलाय बहुतेक तिथे आणि 4 धावा लिहिल्या गेल्या बॉलवरती. निखिलच्या बॅट मधून आलाय तो चौकार. पहिला चौकार निखिलच्या बॅट मधून येतोय आणि धावसंख्येत भर. धावसंख्या 49. 2 गड्याच्या मोबदल्यात 3 चेंडू झालेत टाकून अजून 3 चेंडू येणे बाकी या ओव्हरचे. 3 चेंडू आहेत आणि खरपूस समाचार घेतला गेला. पहिल्या बॉलवरती षटकार दुसरा बॉल लो टाकला गेला तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि चौथ्या बॉल चार चेंडू झालेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक डॉट गेला होता मध्ये. बॅटची काढा घेऊन चेंडू गेलता परंतु तिथे फिल्डर मिस झालाय विकेट कीपर मिस झालाय आणि सिंगल धाव कंप्लीट झाली आहे तिथे डिक्लेअरच्या रूपात. बॅटची कडा घेऊन चेंडू
आता मात्र निखिल नरुटेला बाद झालाय. निखिल नरुटे बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. ओव्हर झाली सर. ओव्हर झाली. ओव्हर झाली सर. सर बॉल काउंट करा दोघं पण. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 49 धावा. आणि या टुर्नामेंटसाठी आणि माझ्यासाठी वैयक्तिक आर्या बेर्डे यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत युट्यूब वरून. स्ट्रेट ड्राईव्ह केला चेंडू, त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. आणि आता नवीन बॅट्समन स्ट्राईक वरती आलाय यश. पाहूया आपल्या टीम साठी कितपत यश देतोय. यश ऑन स्ट्राईक असेल. चांगला फटका खेळायचा होता परंतु बीट झाला यश तिथे. आणि एक धाव डिक्लेअर आणि एक सूचना आहे दोन्ही टीम साठी. 10 मिनिटात आमदार साहेबांचं आगमन होते, महापौरांचं आगमन होते आणि यानंतर पहिला उद्घाटन होईल आणि मग मॅच चालू होईल. दोन्ही टीमनी सहकार्य करायचं आहे. या इनिंग नंतर उद्घाटन होईल आमदारांच्या हस्ते. कव्हर्स मध्ये खेळला गेला चेंडू. यश बॅट मधून सिंगल आली आहे. आणि स्पॉन्सर रवी वर्मा यांचं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू बनवावा लागेल सुधागड बोलून. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 52 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 52 रन्स.
3 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 52 आणि चेंडू झाले ते 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू आहे या षटकातील शेवटचा चेंडू. उंच उडवलाय, टॉवर केला गेलाय, विकेट वरती बॉल आहे, त्या खाली फिल्डर देखील आहे आणि ते कॅच आउट. बॅडी बाद झालाय. चषक 2026 काय ग्राउंड लाईनअप जबरदस्त म्हणावं लागेल. काय कमिटीचं नियोजन आहे, जबरदस्त नियोजन म्हणावं लागेल कमिटीचं आणि सहकार्यांचं सुद्धा. आणि संचालक रितेश पांगड यांचंही सहर्ष स्वागत. त्यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. बुवा अंपायर, काय पंचगिरी लाजवाब. दोन्ही अंपायरांचं एक कौतुक आहे. चांगली अंपायरिंग करतायत दोन्ही अंपायर. चांगला शॉट, पायावरती केला चेंडू आणि सरळ भिरकावून दिलाय. नोबेल षटकार. पॅचची कडा घेऊन यश आणि तिथे पॅचची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि यश जाईल बॅक टू द पॅव्हिलियन. आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये एक स्टार खेळाडू सुकाश. चांगला शॉट ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती किती धावा पाहावं लागेल. एक तरी धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची मागणी आहे परंतु तिथे परत पाठवलं गेलं आणि एक धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 60 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या 60. शॉर्टपिच चेंडूचा खरपूस समाचार घेतला गेला लेक्साच्या दिशेने. मैदानाला गुदगुल्या करत बॉल सल्लल फिल्डरच्या हातात. त्यावरती किती धावा 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत.
आणि नोबल षटकार. झाली ती 69 रन्स. 5 गड्याच्या मोबदल्यात 69 धावा झालेत आतापर्यंत. शेवटची ओव्हर आहे, ह्या इनिंगची शेवटची ओव्हर कोण घेऊन येणार पाहावं लागेल. आणि प्रमोद भोंगे गोलंदाजी मार्गवरती शेवटची ओव्हर घेऊन प्रमोद आलाय. मॅन फ्रॉम वंदे मातरमचा खेळाडू वंदे मातरम ग्राउंड वरती प्रॅक्टिस करतोय आणि बॉलिंग साठी आमंत्रित केलंय कॅप्टननी. आकाश चव्हाण कॅप्टन यांनी आमंत्रित केले गेले बॉलिंग साठी प्रमोदला शेवटची ओव्हर घेऊन. आणि स्ट्राईक वरती असणार आहे सुकाश. ऑन स्ट्राईक असेल. धावसंख्या झाली ती 69. 5 गड्याच्या मोबदल्यात 7 षटके झालेत. पहिला चेंडू शॉर्ट पिच परंतु दिशाहीन गोलंदाजी आणि वाईट बॉल. हा चेंडू परत टाकावा लागेल प्रमोदला. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा कंप्लीट केल्या जातील, कितीचं टार्गेट दिलं जाईल हे पुढचे 6 चेंडू आपल्याला कळतील. आणि पाहावं लागेल पुढचे 6 चेंडू. स्ट्राईक वरती सुकाश. चांगला फटका स्ट्रेट ड्राइव्ह दिशा दाखवली गेली. 1 बाउन्स नोबेल चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुकाश ऑन स्ट्राईक असेल. प्रमोद गोलंदाजी मार्गवरती तयार आहे. पुढचा चेंडू हा देखील शॉर्ट पिच केला गेला परंतु बॅटची कडा घेऊन सरळ स्लिपच्या हातात आणि बॅक टू द पॅव्हेलियन पाठवलं गेलं सुकाशला. चांगला कमबॅक प्रमोद कडून. आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र तांबेमालचा एक स्टार खेळाडू आकिब कवटेकर ऑन स्ट्राईक असेल. एक 6 फुटाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुकाश आऊट झाल्यानंतर त्याची एंट्री झालीये. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. याच्याकडे देखील पॉवर आहे षटकार मारण्याची. पाहूया आकिब ऑन स्ट्राईक.
पहिलाच बॉल चोकून दिलाय सरळ लॉंग ऑफ वरती आणि वन बाउन्स सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर नोबेल चौकार आलाय आणि 3 चेंडू झाले टाकून अजून 3 चेंडू बाकी आहेत शेवटची ओव्हर चालू आहे खरपूस समाचार घेतला गेलाय प्रमोदचा एक विकेट मिळाली आहे प्रमोदला परंतु या ओव्हर मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केले आहेत 3 चेंडू झाले टाकून शेवटचे 3 बाकी आहेत अजून शॉर्ट पिच केला चेंडू हा देखील टॉवर केला परंतु तेथे फिल्डर आहे तैनात आणि येथे आकिब बाद झालाय आकिब कवटेकरला चावं लागेल बॅक टू पॅव्हिलियन आता रोहित परीट धावसंख्या झाली ती 78 धावा चांगला फटका खेळण्याच्या नादात उंच उडवला गेलाय त्याखाली फिल्डर आहे तयार आणि ते रोहित देखील पहिल्या चेंडूवरती टकवरती बाद होईल चावं लागेल बाहेर खरी पाठवलं गेलं पहिल्या चेंडूवरती आणि कॅच काय धरलाय प्रणव आहे तेथे फिल्डर आणि पुढचा चेंडू हॅट्रिकचा बॉल असेल 3 चेंडूंवर खरपूस समाचार घेतल्यानंतर काय कमबॅक केलाय प्रमोदने लाजवाब प्रमोद भोंगे हा बॉलर आणि आता मैदानाच्या आतमध्ये एंट्री होतीये अमोल मुडसे हा देखील एक शापूरचा खेळाडू वाढू भागात प्रॅक्टिस करतोय चांगली विकेट किपिंग त्याची आहे बॅटिंग देखील चांगली करतोय पाहूया आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानात दाखल झालाय किती धावा करण्यात यशस्वी होतोय धावा झाल्या त्या 78 8 बाद 78 अशी धावसंख्या आहे शॉर्ट पिच चेंडू त्यावरती मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय आणि हॅट्रिक पूर्ण केली आहे प्रमोद भोंगे बॉलरचं नाव पहिली हॅट्रिक इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चा पहिली हॅट्रिक केली ती प्रमोद भोंगे या बॉलरचं नाव आहे काय रोशन केले नाव आणि या इनिंग नंतर धावसंख्या झाली ती 78 79 धावांचा आव्हान असेल टीम समोर आणि या इनिंग नंतर आता उद्घाटनाचा कार्यक्रम होईल दोन्ही टीम साठी सूचना आहेत प्रमोद भोंगे या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक करणारा पहिला बॉलर प्रमोद भोंगे इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चा करंडक चालू झालाय आणि त्याचं उद्घाटन आता होतंय आमदार साहेबांच्या हस्ते कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते ते उद्घाटन होईल दोन्ही टीमनी सहकार्य करायचं आहे थोड्याच वेळात आगमन होईल एक 5 मिनिटात आगमन होईल त्यानंतर कार्यक्रम सुरुवात होईल हॅलो फटाकडा लावून घ्या
एक ऑफ साईडला आणि एक लेग साईडला वर उडायचं आणि मागं माळ. दोनच मिनिटामध्ये माननीय श्री कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे यांचं आगमन होत आहे. दोन्ही संघांना विनंती आहे जरा यायचं आहे प्लीज इकडं. आणि आता बॅटिंग केलेले संघ ते शटर उघडा, आज चषक आहेत ते घ्या, फक्त एक चषक तेवढा घेऊन या. आता बॅटिंग केलेला संघ त्यांना विनंती आहे जरा ते चषक घेऊन या, तेवढे 3 जाड आहेत आपल्या खेळाडूंनी उचलायला पाहिजे ते. थांबायचं आहे आणि माननीय आमदार राहुल आवाडे यांना आत घेऊन यायचं आहे गेटवर थांबून. मागं मागं
कॉमेंट्रीवाले प्रकाश इकडे या. इचलकरंजी इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन जिम्नॅशियम मैदान इचलकरंजी आयोजित IPL इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आमदारांच्या हस्ते उद्घाटन होते. थोड्याच वेळात कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे साहेब यांचं आगमन होईल आणि थोड्याच वेळात आगमन झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न होईल. युट्यूब वाले कार्यक्रम कव्हर करायचा आहे. मैदानात कोण स्पॉन्सर असतील तर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, विकेटवरती यायचं आहे. मैदानामध्ये जे कोण स्पॉन्सर, जे टीम स्पॉन्सर असतील, जे देणगीदार असतील त्यांनी कृपया विकेटवरती यायचं आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम होतोय.
सहर्ष स्वागत मान्य श्री आमदार राहुल आवाडे साहेब. आमदार चषक 2026. मला असं वाटतंय एका अशा व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी स्वागत व्हायला लागलंय. प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी टाळ्या वाजवत राहावं, कारण ज्या व्यक्तीकडं आम्ही 25 लाखाचं कोटेशन घेऊन या मैदानासाठी गेलो होतो, त्या व्यक्तीनं म्हणजे आपल्या लाडक्या कार्यसम्राट आमदारानं आपल्याला 1,30,00,000 रुपये मंजूर करून दिले आणि आम्हालाच सांगितले तुम्ही इकडे येऊ नका. 1,30,00,000चं 1,79,00,000 रुपये आम्ही टोटल एस्टिमेट केले म्हणून. आणि अशा माणसासाठी आणखीन एक गोष्ट आम्हाला तुम्हाला कळवायची आहे. ॲक्च्युली ही चालू असलेली स्पर्धा जी आहे ती महापौर चषक या नावानं आम्ही ऑलमोस्ट घेणार होतो, पण तुमच्या लाडक्या महापौरांनी आमचं काय ऐकलं नाही आणि ह्या टुर्नामेंटचं नाव आमदार प्रीमियर लीगच आमदार चषकच व्हायला पाहिजे हे सांगितलं. त्यामुळं तुम्ही आमच्यासाठी खूप खास आहात. आम्ही कुठल्याही प्रकारचं काही आता तुमच्याकडे मागणार नाही आहे, कारण तुम्ही आम्हाला भरभरून दिलाय. ते तुम्ही इंटरनल तुम्ही ऑफिसमध्ये ठरवा. नाही चला चालू करा. मला वाटतं आता राहुल साहेबांना सुद्धा माहीत झालं हे बहुतेक यांना दिवसभर कोण मिळालं नाही. शाळा आमची घ्यायल्यात. प्रकाश इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 सत्र चौथे. गौतमजी वडेरा या ठिकाणी उपस्थित आहेत. नोबल हॉस्पिटलचे खान सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खान सर आहेत पुढे. कोपवन सर, नोबल हॉस्पिटलचे खान सर. आमदार चषक इचलकरंजी प्रीमियर लीग या स्पर्धेचं उद्घाटन मान्य श्री आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी इचलकरंजीचे लाडके प्रथम महापौर उदयराजू धातोंडे साहेब, या स्पर्धेचे को स्पॉन्सर मान्य श्री डॉक्टर खान, महापौर साहेब या ठिकाणी श्रीफळ वाढवत आहेत. या कमिटीचे अध्यक्ष राजू आंबे सरांना विनंती आहे कृपया. इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 आमदार चषक त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होतोय. मान्य श्री राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते संपन्न झालाय. राष्ट्रगीत लावायचं आहे. सगळ्यांनी उभं राहायचं आहे कृपया. सावधान. स्टार्ट.
बोलो भारत माता की वंदे. बॅटिंग करतायत कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे साहेब आणि गोलंदाजी मार्ग वरती स्वतः महापौर. अध्यक्ष अध्यक्ष तिकडे तिकडे एक बॉल द्या. आणि स्वतः महापौर आणि आमदार यांच्यातून हा सामना. पहिला चेंडू मॅचची गळा घेऊन गेलाय. अनेक बॉल द्या. पुन्हा एकदा बॅटिंग साठी तयार आमदार साहेब. पुन्हा एकदा बॉलिंग साठी महापौर. शॉर्ट चेंडू कर्पूर समाचार घेतला गेलाय. बॉल टाका बॉल अनेक. आणि रिव्हर्स फटका. महापौरांचा पुन्हा एकदा बॉल भिरकावून दिलाय सरळ सीमारेषा पार. 4 धावा. इचलकरंजी नगरीचे कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. आणि आता पुढे सामना चालू ठेवण्याची विनंती करतोय मी पंचांना. आमदार साहेब जर 2 ओव्हर बघणार आहेत, जर लवकर आवरा. मैदान सोडायचं प्रेक्षकांनी. त्यांचंही आपल्या आमदार चषक इचलकरंजी प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत.
आमदार साहेबांच्या हस्ते टॉस होणार आहे. डॉक्टर साहेब स्टेजवर यायचं जरा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आता विनंती आहे, मयूर माळे आणि प्रवीण चौगुले या दोघांना विनंती आहे, कृपया टॉस साठी स्टेजवर यायचं आहे. मॅच चालू होतीये. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 दुसरा सामना, दुसऱ्या सामन्यातील दुसरी इनिंग चालू झाली आहे. या स्पर्धेसाठी भरघोस बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी कमिटीतर्फे करण्यात आलेला आहे. प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी इचलकरंजीतील नामवंत RK स्टुडिओ, RK सिनेमा यांच्याकडून 2 तिकीट, त्यानंतर एक ज्युसर आणि एक चांगल्या पद्धतीचा टी-शर्ट या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी, प्रत्येक मॅच साठी या ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रकाश कंटिन्यू. मॅच चालू होतीये. सेकंड इनिंग आणि सेकंड इनिंग साठी मैदानाच्या आतमध्ये 2 धुरंधर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती आहे विकास कदम, नॉन स्ट्राईक वरती प्रमोद बोंगे. चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. संतोष काय म्हणतोस, काय गोलंदाजी केली संतोषनी. पहिला चेंडू डॉट टाकला गेला. धनंजय पवार कुठं असतील ते कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. DP दादा. पुन्हा एकदा टाकला ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू कव्हर्स मध्ये. त्यावरती किती धावा, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील निवांतपणे कंप्लीट केली आहे. धनंजय पवार, DP दादा या ठिकाणी आमदार साहेब आपल्याला बोलवत आहेत, कृपया करून स्टेजवर यायचं आहे. ऑफसाईडचे प्रेक्षक कृपया तिथं उठा जरा. ऑफसाईडचे प्रेक्षक. चांगला फटका, पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु आता मात्र देते धावचीत आणि धावबाद झालाय प्रमोद. प्रमोदला बॅक टू पॅव्हिलियन जावं लागेल. आत्महत्या केली आहे प्रमोदने. रनआउट. टॉससाठी मयूर माळे आणि प्रवीण चौगुले या 2 कर्णधारांना आमंत्रित करण्यात येत आहे. आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. चांगला थ्रो मारला होता किरणने देते आणि रनआउटची विकेट पडली आहे प्रमोद. आणि आता प्रमोदची जागा घेतोय इम्रान नेसरीकर, मॅन फ्रॉम खोतवाडीचा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये एक स्टार खेळाडू आहे. पाहूया याच्या बॅट मधून किती धावा बरसतील. आणि स्ट्राईक वरती विकास कदम. पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी दोघांच्याकडून अपेक्षित आहे आणि ती केली जाईल काय हे मात्र पाहावं लागेल. धावा करायचे त्या 79 धावा करायचे जिंकण्यासाठी. राहुल साहेब, एक नवीन कॉमेंटेटर आपल्या भागातील तयार होतोय. प्रकाश तारदाळचा रहिवासी आहे आपला आणि चांगली कॉमेंट्री करतोय. अध्यक्षांनी
त्याला यावेळेस संधी दिल्या. हाफ पिचला करत होता, फुल पिचसाठी आपल्या आमदार चषकसाठी त्याला आमंत्रित केले. सर्व कमिटी मेंबरांचे मी इथं आभारी व्यक्त करतो. एवढा मोठा मंच माझ्यासाठी उपलब्ध करून येथे मला कॉमेंटरीसाठी बोलवण्यात आलं. शेवटचा चेंडू, स्वतः संघ मालकांचा शेवटचा चेंडू आहे. संतोष आहे तेथे फील्डवरती गोलंदाजी करतोय. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला. एका बसमध्ये खेळून काढला चेंडू हलक्या हाताने, त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हरची समाप्ती होईल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 धावा. आता मात्र धावा करायच्या त्या 42 चेंडू, धावा करायच्या त्या 75 धावा. 42 चेंडू आणि 75 धावांचं समीकरण. आणि गोलंदाजी मार्ग वरती बॅडी आलाय. गोलंदाजी मार्ग वरती आलाय तो बॅडी, मॅन फ्रॉम. आणि पुढच्या मॅचचा टॉस होतोय. माननीय श्री कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते टॉस होतोय आणि महापौर यांच्या हस्ते टॉस होतोय. टॉस झालाय. आणि आताच्या पुढच्या मॅचचा जो टॉस झाला, आताचा चौकार आहे सर. ओके, आताचा टॉस झाला. त्या टॉस मध्ये रामचंद्र इन्फ्रा या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय सांगायचा लगेच. चांगला फटका खेळण्यात आलाय. 30 यार्डच्या आतमध्ये बॉल तटवला गेला आणि 1 धाव कंप्लीट झाली आहे विकासच्या बॅट मधून. आणि आता बॅटिंगसाठी इम्रान नेसरीकर. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार खेचले गेले विकासच्या बॅट मधून. त्यानंतर सिंगल. एक चांगलं क्रिकेट खेळतोय विकास कदम आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईक वरती आता इम्रान. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. कॅप मध्ये दोन्ही फिल्डरांच्या मधोमध आणि जाईल सीमा पार. 4 धावा. नोबेल चौकार आलाय. सूचना आहे डगआउट मधल्या प्लेयरना सूचना आहे, कृपया पाणी घेऊन सारखे सारखे येऊ नका.
यायचं नाही म्हणून सांगितले कमिटीनं. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू आहे. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला चेंडू, त्यावरती अक्षय साळुंके आहे फिल्डर तिथे, त्यावरती एक धाव कंप्लीट झाली आहे. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24 धावा. आणि गंगानगरचा खेळाडू नॉन स्ट्राईक वरती विकास कदम. आणि गोलंदाजी बार्क वरती गोविंद शिंदे. चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. दोन धावा डिक्लेअर. शॉर्टपिच चेंडू, त्यावरती करबूज समाचार कॅप मध्ये खेळला गेला. यश आहे तिथे फिल्डर, काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब. काय ब्रेक लावलाय स्वतःवरती, लाजवाब ब्रेक बनावा लागेल. आणि 2 धावा वाचवल्या गेल्या, 3 धावा वाचवल्या गेल्या. सिंगल झाली फक्त तिथे आणि स्ट्राईक रोटेट झाले. आता मात्र स्ट्राईक, विकास कदम ऑन स्ट्राईक असेल.
पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेवरून खेळला चेंडू आणि तेथे मिस फिल्डिंग वरती चुकीला माफी नाही, त्यावरती 4 धावा लिहिल्या गेल्या. अरे डीजी प्रिंटचे ऑनर कृपया किरण हे कुठं असतील त्यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. दिवस खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेथे ओव्हरची समाप्ती होईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32 धावा आणि आता करायचे आहेत 30 चेंडू 47 धावा. उडत उडत एक स्टेजवरती ड्रोन आलाय, कुणाचा आहे ओळख पटवून घेऊन जायचा आहे. ड्रोन कॅमेरा. धावसंख्या झाली ती 32 धावा आणि धावा करायचे 30 चेंडू आणि 47 धावा. 30 चेंडू 47 धावा आणि गोलंदाजी मार्क वरती निखिल नरुडे गोलंदाजी मार्क वरती आहे. एक स्टार खेळाडू निखिल. चांगला फटका, फिरवलाय चेंडू, परंतु तेथे कॅच मिस झालाय, ड्रॉप झालाय कॅच. आणि कुणाचा कॅच ड्रॉप झालाय पाहावं लागेल. विकास कदम झालाय काय, सॉरी, इम्रान नेसरीकरचा कॅच मिस झालाय. हा किती महाग पडेल. पुढे इम्रान जेवढे खेळणार तेवढं टोचत राहणार आहे त्या फिल्डरला. फिल्डर कोण होता पाहावं लागेल. राहुल आहे, शापूरचा वाघ. राहुलने कॅच सोडलाय कव्हर्स मध्ये. चांगला फटका विकासच्या बॅट मधून. थोडीशी मिसफिल्डिंग झाली तिथे सुनील मोरेकडून. सावरून घेतले मागच्या फिल्डर यशने आणि त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाले. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती इम्रान नेसरीकर, मॅन फ्रॉम खोतवाडी. 28 चेंडू 45 धावा. चांगला फटका पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, त्याखाली यश आहे. आता मात्र यशने कॅच चांगला सेव्ह केलाय आणि बॅक टू पॅव्हिलियन पाठवलं गेलं इम्रानला. मॅच चालू होतीये. पुन्हा एकदा मॅच मध्ये वळूया आपण. इम्रान नेसरीकर बाद झालाय आणि इम्रानची जागा आता मात्र कोण घेते. पृथ्वी चव्हाण. एक साईडला खेळायचा प्रयत्न, परंतु तिथे एक डिक्लेअर ची धाव मिळतीये पृथ्वीला.
आणि चांगला फटका फायनलच्या दिशेने खेळून काढला. त्याखाली फिल्डर आहे, चांगला सेव्ह केला कॅच. काय कॅच बनावं लागेल, लाजवाब कॅच. किरण वडर, वॅन ब्रॉम बलाबादी चौकातला खेळाडू आहे. इचलकरंजीचा खेळाडू किरण वडर, एक उगवता स्टारा. काय सेफ हँड्स आहे त्याचे, काय कॅच घेतला गेला, लाजवाब कॅच. आणि लास्ट चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आकाश चव्हाण, या टीमचे कॅप्टन आकाश चव्हाण आलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम गणेश नगर. फुलटॉस चेंडू, आणि फुलटॉस चेंडू वरती चुकीला माफी नाही, दाखवून दिलं गेलंय. त्यावरती नोबेल यांचं देखील मैदानामध्ये आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. नोबल हॉस्पिटलचे ऑनर देखील आहेत डॉक्टर खान, आणि त्यांची मॅच आहे यानंतर. पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण जाऊया. धावसंख्या झाली ती 41, 3 गड्याच्या मोबदल्यात, आणि दावा करायच्या त्या 24 चेंडू आणि 38 धावा. आणि बॉलिंग मार्क वरती आता बॉलिंग साठी आलाय सुनील मोरे, एक तारदाचा एक स्टार खेळाडू, स्टार बॉलर, रफ्तार का जुनून म्हणलं जातं त्याला. पाहूया आता, गोलंदाजी मार्ग वरती आहे. स्लोवर केला चेंडू, कव्हर्स मध्ये भिरकावून दिलाय. त्यावरती किती धावा पाहावे लागतील. 1 रन कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या रनची मागणी, दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत पहिल्या चेंडूवरती. धावा झाल्या त्या 43, आणि आता 23 चेंडू 36 धावांचं समीकरण आहे. 23 चेंडू आणि 36 धावा. चांगला फटका उंच उडवला गेला, सरळ सीमा पार, नोबेल षटकार आलाय. पुढचे दोन सामने प्रॅक्टिस स्पोर्टचे खेळाडू, बाहेरचा बॉल आणायचा आहे. ही मॅच पूर्ण मँचेस्टर स्पोर्ट्स करायला लागल्या. ह्याच्यानंतर प्रॅक्टिस स्पोर्टचे खेळाडू बॉल जे बाहेर जातील त्याने आणायचं आहे. प्रॅक्टिस स्पोर्ट्स शेवटच्या 2 मॅचेस त्याने आणायचं आहे.
एक चेंडू टाकला गेलाय, लाजवाब चेंडू, रफ्तार वाला चेंडू ब्लॉकल केला. सिंगल धाव कंप्लीट केली खोदून. आणि आता स्ट्राईक वरती या टीमचा कॅप्टन आकाश चव्हाण ऑन स्ट्राईक असेल. चांगला फटका फिरकावून दिलाय सरळ. आणि आताच्या 2 धावा डिक्लेअर. पन्हाळी लागला तर 2 धावा आहेत. पत्र्याच्या वर टप्पा पडला तर 4 धावा मिळतील. चांगला फटका उंच उडवलाय आणि सरळ भिरकावून दिलाय बाहेर, ग्राउंडच्या बाहेर. नोबेल षटकार. या ओव्हरमध्ये खरपूस समाचार घेतला गेलाय सुनील मोरेचा. 5 चेंडू झाले टाकून धावसंख्या या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या झाली ती 58. 3 गड्याच्या मोबदल्यात 58 धावसंख्या. आणि आता करायच्या आहेत 19 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती हिटमॅन खेळाडू आकाश चव्हाण. शेवटचा चेंडू आहे या षटकातील शेवटचा चेंडू सुनील मोरेचा खेळण्यासाठी आकाश चव्हाण ऑन स्ट्राईक असेल. चांगला चेंडू त्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण होतं यश कडून. आणि 1 धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या झाली ती 59. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 59. आणि आता धावा करायच्या आहेत 18ला 20. 18 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. मॅच थोडी जवळ आहे. आणि गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा निखिल नरुडे. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 59. 18 चेंडू 20 धावांचं समीकरण. आयुब समीर स्पोर्ट्स खूप जवळ आहे मॅच आपल्या. पुढे एकदा खेळून काढला चेंडू त्यावरती कोणती धाव होत नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डिक्लेअरच्या रूपात 1 धाव मिळणार फक्त. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय एसटी रक्षकाच्या डोक्यावरून 1 धावेसाठी. आणि 16 चेंडू 19 धावा असं समीकरण आहे. 16 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण असताना स्ट्राईक वरती आकाश चव्हाण, नॉन स्ट्राईक वरती विकास कदम. ओपनिंग साठी आलाय, अजून विकेट वरती आहे. आणि गोलंदाजी मार्ग वरती त्याच तोडीस्तोड बॉलर निखिल. हलक्या हाताने आता मात्र खेळलाय पॉइंट वरती. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. कोणती धाव होत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय कमबॅक केलाय निखिलने. लाजवाब कमबॅक म्हणावा लागेल.
चांगला फटका उंच उडवला गेला, सरळ फेकून दिलाय. नामदेव ग्राउंड, नोबेल षटकार. आकाश चव्हाण गगनालाही भिडेल असा षटकार उंच उडवला गेला, त्यावरती नामदेव ग्राउंड पलीकडे आहे, त्यावरती टप्पा गेलाय. काय ताकद लावली होती, लाजवाब. नोबेल षटकार नंतर पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा आकाश, पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. आता मात्र पाहावं लागेल किती धावा. दोन धावा डिक्लेअर. आणि आता करायचे आहेत 13 चेंडू 11 धावा. 13-11 असं समीकरण आहे. 13 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. 13 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. स्ट्राईक वरती आकाश चव्हाण. काय बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग. बॅटचं कनेक्शन, बॉलचं कनेक्शन अतिशय उत्कृष्ट झालंय या दिवसामध्ये. पुन्हा एकदा वर 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 आणि 6 धावा आणि त्यामध्ये no ball देखील आहे. नो बॉल देखील आहे. हा बोनस रन्स बनावे लागतील आणि आता धावा करायच्या त्या 4 धावा करायच्या आहेत फक्त. 4 धावा. काय बॅटिंग केली आहे, लाजवाब बॅटिंग. क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाहीये, क्रिकेट म्हणजे जगणं आहे. प्रत्येक बॉल वरती आयुष्य पणाला लावणं हेच खरं लढणं आहे आणि ते करतोय आकाश चव्हाण, कॅप्टन. या टीमचा कॅप्टन आहे. फ्री हिट चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू, त्यावरती किती धावा, 1 धाव कंप्लीट झाली आहे. आणि आता 12 चेंडू, धावा करायचे 3. 5 पूर्णपणे आपल्याकडे सोगवण्यात यशस्वी झालाय आकाश चव्हाण. 12 चेंडू 3 धावांचं समीकरण. एक डिक्लेअर. आता मात्र 2 धावा करायच्या आहेत. रामचंद्र इन्फ्रा, कृपया डिसिजन सांगा. बॉल फर्स्ट. ओके. बॅटिंग साठी आमंत्रित केले गेले पुढच्या टीमने बॅटिंग साठी तयार राहायचं आहे लगेच. रामचंद्र इन्फ्रा, आपल्यासाठी एक सूचना आहे. डगआउट पासून लाईनअप करूनच आपण आज जायचं आहे फिल्डिंग साठी. चांगला चेंडू, गुडलेन चेंडू, थोडासा उशिरटा चेंडू, समजला नाही. आकाश चव्हाण, वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर. स्कोर लेवल झालाय. स्कोर लेवल 1 धावेची गरज जिंकण्यासाठी. स्ट्राईक वरती आकाश.
चांगला फटका, कॅच बीस आणि ते मॅच विन झाली. आयुब अँड समीर स्पोर्ट्स यांनी मॅच जिंकलेली आहे आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल प्रमोद भोंगे आणि प्रमोद भोंगेसाठी प्राइज आले